दिवसभरात तासनतास एकाच जागी बसून काम करताय आणि त्यामुळे तुमची मान आणि पाठ दोन्ही आकडते का? असं झाल्यावर तुम्ही गोळ्या औषधं खाता, पण त्याऐवजी तुम्ही काही योगासनं करून तुमच्या पाठीवर होणारा ताण आणि अस्वस्थता कमी करू शकता। कोणती आहेत ही योगासनं आणि कशा पद्धतीने करायची, चला या व्हिडिओमधून पाहूया। नंबर 1 मार्जरीआसन बिटिलासन। यामध्ये तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला तुमचे हात आणि गुडघ्यांपासून सुरुवात करायची। तुम्हाला काय करायचं पाठीला कमान लावत असताना श्वास घ्यायचा आहे। तुम्ही श्वास सोडत असताना तुमच्या मणक्याला गोल करा आणि तुमची हनुवटी तुम्हाला मागे टेकवायची आणि अशा अनेक फेऱ्या तुम्हाला घ्यायचे। बालासन। तुमच्या पायाची बोटं जमिनीला स्पर्श करून जमिनीवर गुडघे टेकून आणि गुडघे रुंद करून सुरुवात करायची। आपल्या टाचांवर परत बसा आणि चटईवर आपलं कपाळ विश्रांती घेत असताना आपले हात पुढे करा। पुढचं म्हणजे अधोमुख स्वानासन। आपले हात आणि गुडघ्यांवर तुम्ही सुरुवात करा। तुमचे हात आणि गुडघ्यांवर तुम्हाला सुरुवात करायची आणि तुमचा जो मागचा भाग आहे तो तुम्हाला वर उचलायचा आहे। शक्य तितकं तुम्हाला आपले पाय सरळ करायचे। आपल्या टाचांमध्ये दाब द्या, तुमच्या नाभीकडे पहा आणि तुमचे पाठ आणि हात एकदम सरळ ठेवा। पुढचं आसन म्हणजे सलाम भुजंगासन। हात जमिनीवर ठेवून तोंडावर तुम्हाला झोपायचे। हात जमिनीवर व्यवस्थित दाबायचे आणि छाती तुम्हाला वर करायची। तुमच्या पाठीवर मऊ कमान तयार करायचे आणि मागचा भाग आणि मांड्या जमिनीवर ठेवायचे। पुढचं आसन म्हणजे भुजंगासन। चटईवर आपला मागचा भाग आणि पाय ठेवताना पोटावर झोपा आणि छाती जमिनीवरून उचलून श्वास घ्या। हळूहळू तुमची पाठ कमान करा आणि पुढे पहा। पुढचं आसन म्हणजे पार्श्वबालासन। तुमचे हात आणि गुडघ्यांवर तुम्हाला सुरुवात करायची। आपला उजवा खांदा खाली करा आणि आपला उजवा हात आपल्या डाव्या हाताखाली करा। तुमच्या पाठीच्या वरच्या भागामध्ये ताण जाणवेल आणि काही वेळ तुम्हाला श्वास धरायचा आहे। पुढचं आसन म्हणजे सेतुबंध सर्वांगासन। यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या पाठीवर तुम्हाला झोपायचे। तुमचे पाय जमिनीवर व्यवस्थित दाबायचे। त्यानंतर तुमचा मागचा भाग जो आहे तो वर करायचा आहे। तुमची बोटं तुमच्या खाली ठेवायची आणि पाय आणि हात जमिनीवर ठेवून आपली छाती तुम्हाला थोडी पुढे करायची। पुढचं आसन म्हणजे उत्थित त्रिकोणासन। आता यामध्ये काय कराल तर तुमचे पाय व्यवस्थित पसरून उभे राहा। तुमचा उजवा पाय बाहेर वळवा आणि तुमचा डावा हात तुम्हाला वर करताना तुमचा उजवा हात खाली जमिनीवर ठेवायचा आहे। आपला मनका तुम्हाला वाकवायचा आहे आणि ताणून धरायचा आहे। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी जी तुम्हाला योगासनं सांगितली ती जर तुम्ही रोज केलीत ना तर तुमच्या पाठीचा कणा जो अकडलेला आहे तो नक्कीच दूर होईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।